अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची तयारी आता निर्णायक टप्प्यात पोहोचली आहे. ठराव प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी जिल्हाभरातील ज्येष्ठ आणि प्रभावशाली नेत्यांच्या भेटीगाठींना वेग दिला आहे. आप्पासाहेब राजळे, राजेंद्र फाळके, प्रसाद तनपुरे, बाजीराव खेमनर यांच्यासह अनेक नेत्यांच्या भेटीमुळे जिल्ह्यात नव्या राजकीय समीकरणांची चर्चा रंगली आहे. या भेटी केवळ सदिच्छा भेटी आहेत की जिल्हा बँक निवडणुकीसाठीची रणनीती याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. राम शिंदे यांच्या या दौऱ्यामागे नेमकी रणनीती काय आहे? कोणकोणत्या नेत्यांच्या भेटी त्यांनी घेतल्या? महायुतीला याचा फायदा होऊ शकतो का? आणि या भेटींमुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीची समीकरणे कशी बदलू शकतात? आजच्या व्हिडिओमध्ये आपण या संपूर्ण घडामोडीचा सविस्तर आढावा घेणार आहोत. नमस्कार, मी तन्वी आणि तुम्ही पाहत आहात सत्ता मंच. बातमी नव्हे तर बातमी मागचं विश्लेषण. चला तर मग मुद्देसूद पाहूया. मुद्दा क्रमांक 1. राम शिंदे अचानक जिल्हा बँक निवडणुकीत सक्रिय का झाले? अहिल्यानगर जिल्हा बँकेची निवडणूक ही जिल्ह्याच्या सहकार आणि राजकारणातील सर्वात प्रतिष्ठेची निवडणूक मानली जाते. ठराव प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता प्रत्यक्ष निवडणुकीची तयारी सुरू झाली असून याच पार्श्वभूमीवर विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी प्रथमच या निवडणुकीत सक्रिय भूमिका घेतल्याचे दिसत आहे. यावेळी कर्जत आणि जामखेड तालुक्यातून त्यांच्या नावाचे ठरावही झाल्याने ते केवळ निरीक्षक म्हणून नव्हे तर प्रभावी भूमिका बजावणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांनी जिल्ह्यातील विविध राजकीय गटांशी संपर्क वाढवला असून सहकार क्षेत्रातील जुने आणि अनुभवी नेते एकत्र आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. मुद्दा क्रमांक 2. कोणकोणत्या दिग्गज नेत्यांच्या भेटी घेतल्या? राम शिंदे यांनी गेल्या काही दिवसात जिल्ह्यातील अनेक प्रभावशाली नेत्यांच्या भेटी घेतल्या आहेत. पाथर्डीत ज्येष्ठ नेते आप्पासाहेब राजळे यांची भेट घेऊन त्यांनी मार्गदर्शन घेतल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कर्जतमधील राजकीय प्रतिस्पर्धी राजेंद्र फाळके यांच्या कार्यालयात जाऊन चर्चा केली. याशिवाय ते माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्या राहुरी येथील निवासस्थानी भेट देणार असून त्या बैठकीत आमदार प्राजक्त तनपुरेही उपस्थित राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच संगमनेरमध्ये जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष बाजीराव खेमनर यांच्याही भेटीसाठी ते जाणार आहेत. त्यामुळे या भेटी केवळ शिष्टाचारापुरत्या नसून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समन्वय साधण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा सुरू आहे. मुद्दा क्रमांक 3. महायुतीच्या रणनीतीचा हा भाग आहे का? राजकीय विश्लेषकांच्या मते या भेटींचा संबंध केवळ वैयक्तिक संवादाशी जोडून पाहता येणार नाही. अहिल्यानगर जिल्ह्यात भाजपचे मजबूत नेतृत्व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली यापूर्वी जिल्हा बँकेत भाजपची सत्ता स्थापन झाली होती. आता राम शिंदे यांनीही जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सक्रिय सहभाग घेतल्याने महायुतीची ताकद आणखी वाढवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जात आहे. जिल्ह्यातील विविध राजकीय गटांशी संवाद साधून व्यापक सहमती निर्माण करण्याचा प्रयत्न या भेटींमधून दिसून येत असल्याचे जाणकारांचे मत आहे. मुद्दा क्रमांक 4. पूर्वीही अशी राजकीय बांधणी झाली होती का? राम शिंदे यांनी गेल्या काही महिन्यांपासूनच जिल्ह्यातील राजकीय संपर्क वाढवला होता. आमदार विवेक कोल्हे यांच्या सत्कार कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली होती. त्यानंतर माजी आमदार भानुदास मुरकुटे, माजी आमदार चंद्रशेखर कदम, सत्यजित कदम यांच्यासह अनेक नेत्यांच्या भेटी त्यांनी घेतल्याचे समोर आले आहे. याशिवाय विधानसभा पोटनिवडणुकीदरम्यान विविध नेत्यांमध्ये संवाद घडवून आणण्यातही त्यांनी भूमिका बजावल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. आता या सर्व भेटींचा पुढचा टप्पा म्हणजे जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठीची व्यापक राजकीय मोर्चे बांधणी असल्याचे बोलले जात आहे. मुद्दा क्रमांक 5. वार्षिक अहवालातही फोटोचा वाद किती महत्त्वाचा? राम शिंदे यांनी जिल्हा बँकेकडे लक्ष देण्यामागे आणखी एक कारण असल्याची चर्चा सुरू आहे. सन 2025 मध्ये
जिल्हा बँकेच्या वार्षिक अहवालात विधान परिषदेचे सभापती असूनही त्यांचा फोटो प्रकाशित करण्यात आला नव्हता. यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी निर्माण झाली होती. जामखेड शाखेसमोर निदर्शनेही करण्यात आली होती. त्यानंतर जिल्हा बँकेच्या सर्वसाधारण सभेत राम शिंदे यांनी थेट नाराजी व्यक्त करत आता बँकेत लक्ष घालावं लागेल असं विधान केल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे तेव्हापासूनच त्यांनी बँकेच्या निवडणुकीची तयारी सुरू केली असावी अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. मात्र या संदर्भातील कारणांबाबत अधिकृत पुष्टी झालेली नाही. मुद्दा क्रमांक 6, यशवंतराव गडाख आणि इतर ज्येष्ठ नेत्यांची भेट का महत्त्वाची? राम शिंदे यांनी स्वतः सांगितले आहे की जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी ज्येष्ठ नेत्यांचे मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे. यापूर्वी त्यांनी चंद्रशेखर घुले, भानुदास मुरकुटे, आप्पासाहेब राजळे यांच्याशी चर्चा केली असून आता प्रसाद तनपुरे आणि लवकरच यशवंतराव गडाख यांचीही भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. यामुळे विविध राजकीय विचारसरणीच्या नेत्यांशी संवाद साधून व्यापक सहमती निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. मुद्दा क्रमांक 7, पुढे काय घडू शकतं? ठराव प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता मतदार यादी, उमेदवारी अर्ज आणि प्रत्यक्ष निवडणुकीची प्रक्रिया सुरू होणार आहे. या काळात विविध राजकीय पक्ष आणि सहकार क्षेत्रातील नेत्यांच्या भेटीगाठी आणखी वाढण्याची शक्यता आहे. राम शिंदे यांच्या या सक्रियतेमुळे महायुतीची रणनीती अधिक मजबूत होईल का, की विरोधकही नवे राजकीय समीकरण उभे राहतील? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. जिल्हा बँकेची ही निवडणूक केवळ सहकार क्षेत्रापुरती मर्यादित न राहता आगामी जिल्ह्यातील राजकीय समीकरणांनाही दिशा देणारी ठरू शकते. या संपूर्ण घडामोडीतून 3 महत्त्वाच्या गोष्टी समोर येतात. पहिली, ठराव प्रक्रिया पूर्ण होताच राम शिंदे यांनी जिल्हाभरातील प्रभावशाली नेत्यांच्या भेटीगाठी सुरू करून जिल्हा बँक निवडणुकीत सक्रिय भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. दुसरी, राजळे, फाळके, तनपुरे, खेमनेर, मुरकुटे, गडाख यांसारख्या विविध राजकीय गटातील नेत्यांच्या भेटींमुळे नव्या राजकीय समीकरणांची चर्चा अधिक तीव्र झाली आहे. तिसरी, आगामी काही दिवसात उमेदवारी आणि आघाड्यांचे चित्र स्पष्ट होणार असून जिल्हा बँक निवडणूक ही यंदा अहिल्यानगरच्या राजकारणातील सर्वात प्रतिष्ठेची आणि चुरशीची लढत ठरण्याची शक्यता आहे. आता तुम्हीच सांगा, राम शिंदे यांच्या या भेटीगाठी केवळ सदिच्छा भेटी आहेत की जिल्हा बँक निवडणुकीसाठीची मोठी राजकीय रणनीती? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सत्ता म्हणजे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.